नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, तर ह्या व्हिडिओमध्ये दिसणारं हे पळसाचं झाड आहे आणि ह्या पळसाच्या झाडाची फुले गळून गेली आणि त्याला एक अशी पापडी म्हणतात त्याला, तर पापडी शेंग ही लागलेली आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. हे पहा मित्रांनो, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की पळसाची फुलं गळून गेल्यानंतर या पळसाच्या झाडाला ह्या पापड्या येत असतात. पापडी शेंग म्हणून ह्या दिसत असेल तुम्हाला. तर पहा मित्रांनो, तर ह्या पापडी शेंग म्हणजे या पळसा आयुर्वेदिक सुद्धा असा मानला जातो. तर ह्या पापडी शेंगाचा उपयोग हा मूत्रविकारासाठी केला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा मित्रांनो, ही पापडी शेंग अतिशय असा संपूर्ण पानं कमी आणि पापडी जास्त असा भरून आलेला आहे. तर हे पहा दिसत असेल तुम्हाला, ही पापडी शेंग आहे आणि याच्यातला एवढी मोठी जरी शेंग असली तरीसुद्धा त्याच्यात एकच हा पळसाचा दाणा या एवढ्या मोठ्या पापडी शेंगेमध्ये असतो. तर हा पळसाचा पापडीतला दाणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे पहा, ह्या शेंगामध्ये मध्ये असलेला हा अतिशय असा बदामी आकाराचा हा दाणा दिसून येतो. हे पहा, हा संपूर्ण वरतून असा सफेद कवर आणि आतमध्ये असलेला हा निळसर दाणा या पळसाच्या पापडीमध्ये आढळून येतो. तर मित्रांनो, जंगलात हे पळसाचं झाड तुम्हाला कुठेही दिसत असेल, दिसायला अतिशय सुंदर असं दिसून येतं. तर मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, जर व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन झाडांची किंवा जंगलातल्या याची ओळख करून सांगत आहोत. तर हे पळस दिसत असेल तुम्हाला, हे पानं, याचं रहस्य असं मानलं जातं की पळसाच्या झाडाला हे कुठेही गेलं तरी 3च पानं असतात. तर ह्या 3 पानांचा असा हा पळस कोकण भागात कुठेही आढळतो. साधारण सेंद्रिय कलरच्या फुलाच्या पळसाचं जास्त आपल्याकडं हे आढळून येतं. तर मित्रांनो, धन्यवाद.